माझ्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून फक्त म्हणजे तू लढ, तसे माझे मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ त्या कोल्हापूर शहराचे लाडके आमदार राजेश क्षीरसागर साहेब व आमचे भागाचे लाडके नगरसेवक व भावी महापौर माननीय आदिल फराज साहेब, आमचे माझे मार्गदर्शक यांनी मला माहिती दिली असे माझे महापालिकेचे उपायुक्त कंकाळ साहेब, आमच्या भागाच्या महिला संघटिका पूजाताई भोर व इतर मान्यवर, आज या ठिकाणी आपण सोबत सगळे जमलोय। आज माझा वाढदिवस पण आहे व मी एक माझ्या जीवनात एक नवीन सुरुवात पण करतोय। एक नवीन सुरुवात तुमच्या सर्वांच्या साथीने। मी गेली 20 वर्ष संघर्ष करतोय। आमच्या फराज साहेबांना माहिती आहे आमची घराची परिस्थिती बिकट होती। आम्ही त्यावेळी बारामतीमध्ये राहत होतो। फराज फॅमिलीला पूर्ण ती माहिती आहे। तिथून आम्ही सुरुवात केली। माझ्या वडिलांचा संघर्ष, माझं संघर्ष, आमच्या आईचं संघर्ष, हे एक माझं आज स्वप्न पूर्ण होतंय। मी बघितलेलं एक स्वप्न पूर्ण होतंय, याचा मला अभिमान आहे तुमच्या सर्व साथीने। आज मी एक कंपनी सुरुवात करतोय कोल्हापूर जिल्ह्यात। ही पहिलीच आपली कंपनी आहे जी एवढी विस्ताराने मोठी आहे। जिथं आपल्याला तुम्हाला चिकन, मटन, अंडी म्हणजे तुम्हाला लेगावन अंडी म्हणजे ते साधे अंड्यावरती आणि खडकी अंडी ती मी तुम्हाला इथं प्रकार मिळणार आहे। परत लेगावन कोंबडी, खडकी कोंबडी तुम्हाला हे पण मिळणार आहे आणि बकऱ्याचं उत्तम प्रकारचं मटण आपल्याला मिळणार आहे। ही सुरुवात करताना साहेब माझ्या कार्यक्रमाला उपस्थित लावून मला जे तुम्ही बळ दिलाय ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही। साहेब मी गेली 20 वर्ष संघर्ष करतोय। आम्ही एका 10 बाय 10च्या रूम मध्ये भाड्याने राहत होतो। आज आम्ही इथं उभारलोय ते माझ्या आईच्या आणि माझ्या बाबांच्या मुळे उभारलोय। यांच्या अगर साथ नसली असती तर मी इथं साहेब उभारलो नसतो। मी ज्यावेळी मी मार्केटला गेलो होतो त्यावेळी साहेब 20 वर्ष मागे मला 20 रुपये पगार होता साहेब। आज माझ्याकडे 20 कामगार कामाला आहेत। हे मला साहेब अचिव्हमेंट आहे। आज या आपल्या अपार्टमेंट मध्ये तुम्हाला दृष्ट्या आमचं 20 वर्ष मागे 10 बाय 10ची रूम भाड्याची होती। आज या अपार्टमेंट मध्ये आमच्या 5 प्रॉपर्टी आहेत। तर हे सगळं बळ माझ्या बाबाने आणि आमच्या आईने दिले मला। त्यांच्या या बळामुळेच मी इथं पण आलोय। आणि त्यात माझा सक्का भाऊ कुमार निहाल नाकाडे याची मला साथ भरपूर मोलाची मिळाली। अगर हे नसते तर मी साहेब काहीच करू शकलो नसतो। आज मी ग्रॅज्युएट आहे। परवा मी लॉ सीईटी पास झालो, 65% मी लॉ सीईटी पास झालो। हे करत करत मला साहेब वकील व्हायचं आहे। माझ्या वडिलांचं एक स्वप्न आहे की माझ्या नावाला कुठलं तरी पद लागावं म्हणून। तर साहेब मला ते स्वप्न माझ्या वडिलांचं पूर्ण करायचं आहे। त्यासाठी मी साहेब लॉ बी करतोय। यावर्षी मी साहेब लॉ सीईटी पास झालोय। माझं यावर्षी साहेब लॉचं पहिलं वर्ष आहे आणि साहेब मी 3 वर्षानं तुम्हाला मुंबई हायकोर्टात काम करताना दिसेल। साहेब मी थांबतो इथं। फक्त साहेब तुम्हाला एक विनंती आहे, मला एक साहेब तुमच्याकडे एक गिफ्ट हवं आहे। साहेब माझे वडील आपल्या बरोबर खांद्याला खांद्याला काम करतायत। साहेब गेली शिवसेने साहेब 60 वर्ष झाले। मी एवढा मोठा नाही आहे पण माझे वडील साहेब मुस्लिम असून शिवसेने साहेब बाळासाहेब ठाकरे पासून शिवसेने साहेब काम करतायत। एक कट्टर शिवसैनी कसा असावा मला माझे मित्र म्हणजे मला भेटतात माझ्या वडिलांचे, कट्टर एक शिवसैनिक कसा असावा जो अल्लाउद्दीन नगासारखा असावा। जे बाळासाहेब ठाकरेंना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे आवश्यक असणारे शिवसैनिक। साहेब तुम्ही एका मागे म्हटला होता की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपेक्षित असणारे कार्यकर्ते आहेत। साहेब ते म्हणजे तुमचं जे वाक्य साहेब मला सारखं बळ देतंय। तुम्ही साहेब सारखा व्हिडिओ बघतोय। साहेब माझ्या वडिलांनी खूप संघर्ष केलाय।
मला फक्त साहेब आपल्याला एकच गिफ्ट पाहिजे. माझ्या वडिलांना साहेब येत्या वर्षी तुम्ही स्वीकृत नगरसेवकाची पदवी साहेब माझ्या वडिलांच्या खालचीला मी ही आपल्याला अपेक्षा करतो. साहेब आम्ही बी यावेळी कॉर्पोरेशन तयारी केली होती, पण भाग साहेब मोठं झाल्यामुळे साहेब आम्ही थांबलो. पण साहेब तुम्ही माझ्या वडिलांना न्याय दिशेला आम्ही साहेब ही अपेक्षा करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.